राजकारणात लागणारी परिपक्वता पार्थ पवार यांच्याकडे आहे की नाही मला माहित नाही. शरद पवार यांचे हे भाष्य. खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेसवर टीका केली. त्यानंतर शरद पवार यांची ही प्रतिक्रिया. दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझं दुःख मनाच्या तळघरामध्ये कोंडलं. बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर सुनेत्रा पवार यांची भावूक प्रतिक्रिया. तर काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरे यांचा अर्ज. अजित पवार यांच्या निधनानंतर आता कुटुंब प्रमुख म्हणून बारामतीमध्ये उमेदवार दिला नाही. मात्र निवडणूक बिनविरोध करण्याचं काही कारण नाही. शरद पवारांची भूमिका. सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार नाही हेही केलं जाहीर. बारामती पोटनिवडणुकीमध्ये शरद पवारांचा सुनेत्रा पवारांना कौटुंबिक पाठिंबा, राजकीय नाही. तसं असं तर सुनेत्रा पवारांचा अर्ज दाखल करण्यास पवारांच्या पक्षातील नेते उपस्थित राहिले असते. संजय राऊत यांचा निशाणा. दादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातील बॅनरवर माझा फोटो लावणं चुकीचं. शरद पवार यांची ही भूमिका. बारामतीमधील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात मोदी शहांसह पवारांचाही होता फोटो. राहुरीच्या पोटनिवडणुकीमध्ये फडणवीसांच्या फोनने आता ट्विस्ट. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते असलेले प्राजक्त तनपुरे यांची माघार. गोविंद मुकाटेंना उमेदवारी. तर मतदारसंघाच्या प्रश्नावरती भाजपसोबत सकारात्मक अशी चर्चा. फडणवीसांच्या विनंतीला मान दिला तनपुरेंकडून स्पष्ट. नॉनसेन्स काय बोलता तुम्ही अंधारे बाई. मी फालतूच्या विषयांवरती राजकारण करत नाही. सीडीआरवरून झालेल्या आरोपांनंतर अंजली दमानिया पत्रकार परिषदेत रडल्या. मुख्यमंत्र्यांच्या विरोधी लॉबीतील नावं सीडीआरमध्ये असल्याची अंधारेंची टीका. सीडीआर बाहेर काढणाऱ्या दमानियांवर कारवाई व्हावी, पण त्यामध्ये नाव असलेल्या एकनाथ शिंदेंची आणि चाकणकरांचीही चौकशी कधी होणार. सुषमा अंधारेंचा हा सवाल. अत्याचारी भोंदू अशोक खरात विरोधात 13वा गुन्हा दाखल. ईडीकडून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात गुन्ह्याची नोंद. प्राथमिक तपासालाही सुरुवात.